नमस्कार, मी विशाल पाटील। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हा श्लोक गुरुच्या महिमेचं वर्णन करतो। तसंच गुरु हे विश्वाचे निर्माता, पालनकर्ता आणि संहारक असून ते परब्रह्म आहेत असं देखील या श्लोकातून स्पष्ट होतं। मात्र गेले कित्येक दशकांपासून विद्यार्थ्यांचं जीवन घडवणाऱ्या गुरुच्या समस्यांचं काही निराकरण होताना दिसत नाही। निवडणुका आल्या की लाव शिक्षकांना काम, शासनाची काही नवी योजना आली की तिच्या जनजागृतीचं ओझंही याच शिक्षकांच्या खांद्यावर टाकलं जातं। विद्यार्थी शालेय जीवनातील समस्या आपल्या शिक्षकांसमोर मांडू शकतात, मात्र त्या शिक्षकांचं काय ज्यांच्यावरती शासन फक्त आदेश थोपवण्याचं काम करत असतं? त्यांनी कुणाकडे जाऊन आपल्या समस्या मांडाव्यात? शिक्षक हे ज्ञानदानाचं काम करत असतात, मात्र ज्या हातांनी ते हे कार्य करत असतात त्याच हातावर सरकारी नियमांच्या छड्या मात्र सारख्याच पडू लागल्यात। खरं तर विद्यार्थ्यांना निकोप शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांनाही पुरेशा सुविधा मिळाव्यात इतकीच शिक्षकांची मागणी। मात्र सरकार हे शिक्षकांवरती ओझ्यांवर ओझी टाकत राहतं आणि त्यात शिक्षक मात्र बिचारे दबून जाताना दिसतात। ज्या शिक्षकांना विद्यार्थी गुरु म्हणतात ते शिक्षक मात्र सरकारसाठी मजूर बनले आहेत का, असाही संतप्त सवाल आता विचारला जातोय। शिक्षक बनण्यासाठी अहोरात्र अभ्यास करायचा आणि डिग्री मिळवायची आणि मग तिथून सुरू होतो शिक्षकांच्या फरफटीचा प्रवास। नोकरी मिळत नाही, मिळाली तर पगार वेळेत नाही, अशा दुष्ट चक्रामध्ये शिक्षक अडकत जातात आणि त्यामुळे शिक्षकांच्या नशिबाच्या फळ्यावरती सुविधांची अक्षरं कधी लिहिली जाणार, हा खरा प्रश्न आहे असं आम्ही यासाठी म्हणतोय कारण नुकताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला। ही त्यांच्या दृष्टीने जरी शिस्तीची बाब असली तरी देखील त्या शिक्षकांचा कोण विचार करणार जे तुटपुंज्या पगारावरती कंत्राटी पद्धतीने काम करतात? याच विषयावरती आज आपण भाष्य करणार आहोत। तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केलाय, यात 12 पर्यटक जखमी झालेत। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेल्थ रिपोर्ट समोर आलेली आहे। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे। लवकरच राज्यामध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करणार असल्याचं भुसेंनी सांगितलं। त्यांच्या या निर्णयाचं काही शिक्षकांनी स्वागत केलंय तर काहींकडून विरोध होताना दिसतो। हिमाचल प्रदेश पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारही शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याच्या तयारीत आहे। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नुकतंच मालेगावमधील एका शालेय कार्यक्रमात याबाबतचं विधान केलं। राज्यातल्या सर्व शिक्षकांना ड्रेस कोड लागू करणार असून त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याचं दादा भुसेंनीच सांगितलं। त्यांच्या या निर्णयाचं काही शिक्षकांनी स्वागत केलंय तर काही शिक्षकांकडून त्यांच्या या निर्णयाला विरोध होताना दिसतोय। सर्वात आधी दादा भुसेंनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे ते आधी पाहूयात आणि मग विषयात पुढे जाऊयात। आमचे शिक्षिका ताई गणवेशमध्ये आहे, ड्रेस कोडमध्ये आहे हा पहिलेपासून, आणि तुमचा आदर्श घेऊन राज्यव्यापी आपण ड्रेस कोड करणार आहोत। आमचे शिक्षण अधिकारी साहेब म्हणजे शिक्षकांना सुद्धा आता गणवेशमध्ये यावं लागणार आहे आणि काळजी करू नका, त्याच्यासाठी पण काही छोटासा खारीचा वाटा निधी देऊ आपण। ऐकलत? म्हणजेच एकीकडे राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा प्रश्न कायम असताना दादा भुसेंनी आता शिक्षकांना देखील गणवेश देण्याचा घाट घातलाय। मात्र शिक्षकांकडून होत असलेल्या विरोधानंतर हा निर्णय कितपत टिकू शकेल हाही प्रश्नच आहे। कारण या आधी देखील शासनाने काही निर्णय घेतले, मात्र ते कालांतराने मागे घेण्यात आलेले होते। त्यातील एक निर्णय म्हणजे एक राज्य एक गणवेश।
दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना हा निर्णय घेतला गेला होता. मात्र नंतर गणवेशाचा दर्जा आणि योजनेमधील अनेक त्रुटी समोर आल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी थांबवण्यात आली. दुसरा निर्णय होता पाठ्यपुस्तकांना वह्यांची पानं जोडण्याचा. दप्तराचं ओझं कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण विभागानं पाठ्यपुस्तकांनाच वहीची कोरी पानं जोडण्याचं ठरवलं. पण पुस्तकात कोरी पानं असतानाही विद्यार्थी वह्या आणत होते. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा उपयोग होत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर शिक्षण विभागानं पुस्तकांमधून कोरी पानं काढून टाकली. एकंदरीतच काय तर शिक्षण विभाग आपल्या भूमिकेवरती ठाम न राहता त्यांचे प्रयोग अयशस्वी ठरल्याचं दिसून आलं. आता दादा भुसे एका नव्या प्रयोगाच्या तयारीत दिसून येत आहेत. शिक्षकांच्या गणवेशाकडे जरी त्यांचं लक्ष असलं तरी शिक्षकांच्या ज्या अडचणी आहेत त्याकडे त्यांचं लक्ष कधी जाणार आहे याची प्रतीक्षा लागू नये. त्यामुळे आता आम्ही गेल्या कित्येक दशकांपासून शिक्षक तोंड देत असलेल्या अडचणींकडे शिक्षण मंत्र्यांचं लक्ष वेधू इच्छितोय आजच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून. तर नेमक्या काय काय अडचणी आहेत त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत. तर जसं तुम्ही पाहू शकताय शिक्षकांसमोरील अडचणींचा पाढा आपण वाचणार आहोत. पहिली समस्या आहे त्यांची मतदानाचं अतिरिक्त काम. म्हणजे ज्या वेळेला निवडणुका होतात त्यावेळेला त्यांच्यावरती पडत असलेला अतिरिक्त भार. नंतर जनगणना करण्याचं काम. ज्या वेळेला जनगणनेचं काम मिळतं शिक्षकांनाच हे काम दिलं जात असल्याचं आपण वर्षानुवर्षे पाहतोय. शासकीय योजना ज्या आहेत त्या राबवण्याचा भार देखील याच शिक्षकांच्या खांद्यावर पडत असतो. नंतर जनजागृती करण्याचं काम. एखादी योजना येते त्या संदर्भात जनजागृती करायची असेल तर पुन्हा एकदा शिक्षकांचाच आधार घ्यावा लागतो. मग विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून घेण्याची जबाबदारी. अनेक शालेय शिक्षण संस्था असतील किंवा अनेक ठिकाणी विद्यार्थी मिळवण्यासाठीची धडपड ही शिक्षकांनाच करायची असते. तितकी पटसंख्या निर्माण व्हावी याचा देखील भार त्यांच्यावर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन करून घेणं हेही कार्य या शिक्षकांना करावं लागतं. निवडणुका लागल्यास त्यांचं अवांतर काम देखील त्यांच्यावरती टाकण्यात येत असतं. त्यानंतर वेळेत पगार नाही. कामाचे तासही वाढताना दिसून येत असतात. अनेक शिक्षकांना आपला दर महिन्याचा पगार मिळण्यासाठी किती प्रतीक्षा करावी लागते हे अवघा महाराष्ट्र पाहतोय. आपल्या शिक्षक बांधवांनाही ते सगळं माहिती आहे. तर संस्था चालकांकडून मोठ्या प्रमाणात त्यांची पिळवणूक होत असल्याचेही अनेक प्रकार आजपर्यंत घडलेत. मात्र याविषयी आपले शिक्षण मंत्री काय करतात हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, शिक्षकांच्या समोरील अडचणी तर आपण पाहिल्या. मात्र दादा भुसेंनी शिक्षकांसाठी जी गणवेशाची घोषणा केली त्यामुळे शिक्षकांचे वर्षानुवर्षे चालत आलेले प्रश्न सुटणार आहेत का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतो. आमच्या लोकशाहीच्या वतीनं देखील हाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. यातील पहिला प्रश्न म्हणजे कोणता त्यावर आपण एक नजर टाकूया. तर पहिला प्रश्न आहे रिक्त पदांवरती शिक्षक भरती कधी केली जाणार. कंत्राटावरती असणाऱ्यांना कधी कायमस्वरूपी करणार. पटसंख्येनुसार अनुदान ठरवणं कधी बंद होणार. अवांतर कामाचा ताण कधी कमी होणार. शिक्षकांना पुरेसा आणि वेळेत पगार कधी मिळणार. एकूणच शिक्षकांची फरफट कधी थांबणार. लोकशाही मराठीनं उपस्थित केलेले सवाल तर आपण पाहिले. बरं, लोकशाही मराठीनं उपस्थित केलेल्या या प्रश्नांचं निराकरण कधी होईल ते तर आगामी काळात सांगेल. मात्र याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक दीपक पवार, शिक्षक आमदार विक्रम काळे, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले आणि शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे देखील आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत. दीपक पवार सरांपासून मी खरं तर आजच्या या चर्चेला सुरुवात करेन. दीपक पवार सर, गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या प्रकारे शिक्षण मंत्री बदलले, त्यांनी वेगवेगळे निर्णय बदलले आणि निर्णय मागे घेण्याची देखील अनेक वेळेला वेळ आली. मात्र यामध्ये शिक्षकांचं होणारं नुकसान, शिक्षकांचे असणारे बेसिक प्रश्न याकडे खरोखर शिक्षण मंत्र्यांचं लक्ष राहिलंय का आणि या पुढच्या काळात राहील का असं आपल्याला वाटतं. दीपकजी, मला तुमच्याकडनं समस्या जाणून घ्यायच्या. तुम्ही आता उल्लेख केलात की दादा भुसे यांनी शिक्षकांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला किंवा त्याची घोषणा केली.
हा निर्णय त्यांनी या आठवड्यामध्ये घेतलाय. मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या खात्याच्या उपसचिवांनी 1ली पासून 5वी पर्यंत हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला. तो आधी मुख्यमंत्र्यांनी काहीसा बदलण्याचा विचार जाहीर केला. आज दादा भुसेंनी पत्रकार परिषद घेऊन हिंदीच्या भोवती असलेली सक्ती आम्ही काढतो आहोत, अशा प्रकारची फसवी घोषणा केली. म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षण मंत्र्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की दर नवा शिक्षण मंत्री आला, शालेय शिक्षण मंत्री आला, की आपल्याला आधीचा मंत्री बरा होता असं वाटायला लागतं. तुम्ही उल्लेख केलेला आहे, दीपक केसरकरांनी ज्याप्रमाणे पुस्तकांना कागद जोडण्याचा प्रयत्न केला आणि तो बाष्कळ प्रयत्न आता ह्या नव्या सरकारने बंद केला. महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा तुम्हाला चालवता येत नाही. अमराठी शाळांमध्ये मराठी सक्तीचं करता येत नाही. महाराष्ट्रामध्ये शाळा चालवणाऱ्या लोकांना नीट वेळच्या वेळेवर पगार देता येत नाही. त्या शाळांमध्ये मुलांसाठी नीट प्रसाधनगृह तुम्हाला चालवता येत नाही. तिथल्या विषयांचा दर्जा तुम्हाला नीट ठेवता येत नाही. आता मगाशी तुम्ही जो उल्लेख केला तो शिक्षण बाह्य, शाळा बाह्य अशा प्रकारची जी कामं आहेत ती तुम्हाला शिक्षकांकडनं काढून घेता येत नाहीत. शिक्षकांना तर दिलेल्या कामांचं सोडा, पण शाळेच्या बाहेर जी मुलं पडून राहिलेली आहेत त्या शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये आणणं आणि ती टिकती आणि शिकती करणं यासाठी सरकारला काही करता येत नाही. असं असताना दादा भुसे ज्यावेळेला त्यांच्या मतदारसंघाच्या परिसरामध्ये असं म्हणतात की आम्ही शिक्षकांना युनिफॉर्म देणार आहोत, गणवेश देणार आहोत, याचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे दादा भुसे यांना शिक्षणातलं काहीही कळत नाही, किंवा दुसरं महाराष्ट्रातले शिक्षणाचे सगळे प्रश्न संपले आहेत आणि शिक्षकांनी काय कपडे घालावेत हा आता महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा सर्वात मोठा प्रश्न उरलेला आहे. म्हणजे मग दादा भुसे साहेबांनी हे पण सांगायला पाहिजे की पुरुष शिक्षकांनी कोणता गणवेश घालावा आणि तो घातल्यानंतर पुरुष शिक्षकांनी दादा भुसे साहेबांच्या सारखी दाढी पण वाढवणं अपेक्षित आहे का? तो सुद्धा प्रोटोकॉलचा किंवा शिष्टाचाराचा भाग आहे का? स्त्रियांनी 6 वारी साड्या नेसायच्या आहेत का 9 वारी नेसायच्या आहेत? का सलवार कमीज वापरून चालणार आहे का जीन्स वापरून चालणार आहे? अशा प्रकारचा वेडाचार मंत्रालयामध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जीन्स वापरू नये अशा प्रकारचा शासन निर्णय उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं त्यावेळेला तिथल्या प्रशासकांनी घेतला होता. तो नंतर रद्द करावा लागला. शिक्षक व्यवस्थित कपडे घालून शाळेमध्ये जात आहेत, इतका पगार त्यांना मिळाला पाहिजे, तो वेळेवर मिळाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते वर्गात गेल्यानंतर गुणवत्तापूर्ण आणि मुलांना एंगेज करून मुलांना आनंद देणारं शिकवतायत, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. दादा भुसे आणि त्यांच्या बरोबर काम करणारी जी रेखावार आणि इतर सगळी मंडळी आहेत, हे सगळे जे IAS अधिकारी आणि त्यांच्या हाताखालचे उपसचिव सहसचिव हे लोक आहेत, हे शिक्षण तज्ञ नाहीत. त्यांना जर शिक्षणातलं काही करायचं असेल तर त्यांनी रमेश पानसे, निलेश निमकर, सुजाता पाटील, विनोदिनी काळगी, सुचिता पडळकर या ज्यांनी शिक्षणात काम केलंय अशा प्रकारच्या लोकांना विचारलं आणि जर जमत नसेल तर दादा भुसेंनी अशा प्रकारचे वाह्यात निर्णय घ्यायला पाहिजेत, कारण अशा प्रकारच्या निर्णयांमध्ये पैसा आहे. अशा प्रकारच्या निर्णयांमध्ये पैसा आहे, टेंडर निघतात, पैसे सुटतात. त्यामुळे सरकारला जर शालेय शिक्षण विभागातनं आतापर्यंत वह्या पुस्तकातनं पैसे काढायचे होते, आता गणवेशातनं पण पैसे काढायचे आहेत. एवढाच जर सरकारचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल तर जरूर त्यांनी गणवेश सगळ्यांना कंपल्सरी करावेत, 2-2, 3-3 गणवेश द्यावेत, दर 2 वर्षांनी बदलावेत, मंत्री बदलल्यावर बदलावेत. शिक्षणाकडे पूर्ण दीपक सर, तुम्ही ज्या ज्या मुद्द्यांना आता हात घातलेला आहे, किती कळकळ आहे शिक्षकांची आणि शिक्षकांचे असलेल्या प्रश्नांविषयी ते निश्चित लक्षात येतं. शिक्षक आमदार विक्रम काळेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. विक्रम काळेजी, ज्या वेळेला सरकार दरबारी शिक्षण मंत्री असा एखादा निर्णय घेत असतील, त्या संदर्भातली मंत्रिमंडळामध्ये चर्चा होत असेल, तो नियम लागू करण्यासंदर्भामध्ये तयारी केली जात असेल, मात्र ते न होता शिक्षकांच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि केवळ शिक्षकांचा जर त्या ठिकाणी गणवेश बदलला तर शिक्षण स्तर बदलताना दिसेल असं आपल्याला वाटतं का विक्रम काळे सर? नाही, बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं सगळेच निर्णय काही मंत्रिमंडळात होत नाही. आणि असे काही जे धोरणात्मक निर्णय आपण पाहतो की जे धोरणात्मक निर्णय आहेत, आर्थिक बाबीशी निर्णय आहेत किंवा ज्याचा शासनावर आर्थिक भार पडणार आहे, असे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होतात. परंतु आता ड्रेस कोड लागू करणं असेल किंवा आता ते हिंदी भाषा
त्या ठिकाणी आणणं असेल किंवा आता सीबीएसई पॅटर्न जून पासून लागू करण्याचा निर्णय घेणं असेल, हे निर्णय शालेय शिक्षण विभागानं त्यांच्या स्तरावर घेतलेले आहेत. आणि मला वाटतं असे निर्णय घेत असताना शेवटी या निर्णयाचा परिणाम विद्यार्थ्यावर किती होणार, पालकावर किती होणार, समाजावर किती होणार, या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आपल्या राज्यामध्ये अनेक सेवाभावी संस्था शैक्षणिक क्षेत्रात काम करतायत, अनेक अभ्यासक त्या ठिकाणी काम करतायत. मग ते मुख्याध्यापक संघ असेल, त्या ठिकाणी शिक्षकाच्या अनेक संघटना आहेत, पालकांच्या संघटना त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे या सगळ्यांची मतं, एखादा निर्णय जेव्हा आपण अनेक कालावधीसाठी परिणामकारक असणारा निर्णय घेतो, तेव्हा या सगळ्या घटकाशी चर्चा करून हे निर्णय खरं तर हवे ते घ्यायला पाहिजेत. परंतु असं होत नाही. आता आम्ही राज्यामध्ये 6 शिक्षक आमदार आणि 6 पदवीधर आमदार आहोत, की जी आम्ही शिक्षण क्षेत्र आमच्याशी निगडीत आहे. आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्यांचे प्रश्न आम्ही सोडवतो. त्यामुळे किमान या शिक्षक लोकप्रतिनिधींना, पदवीधर लोकप्रतिनिधींना तरी किमान विचारात घेऊन चर्चा करून की बाबा हा निर्णय घेतला तर विद्यार्थ्यावर काय परिणाम होईल, पालकावर काय त्याच्या प्रतिक्रिया येतील, समाजावर काय त्याचा परिणाम होईल, हे विचार करून मला वाटतं निर्णय घेतले तर मला वाटतं निर्णय घेण्याची नामुष्की सरकारवर त्या ठिकाणी. बरोबर आहे विक्रम सर. म्हणजे एका बाजूला शिक्षक आमदार घ्यायचे, मात्र त्यांचे विचारच जर आपण अंमलात आणणार नसू किंवा त्यांची विचारपूस करून जर एखादा निर्णय घेणार नसू तर मग त्यांच्या आमदारकीचा प्रश्न देखील उपस्थित होतोच की. पुढचा प्रश्न मला महेंद्र गणपुले सरांना विचारायचा आहे. मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आहेत ते महेंद्र गणपुले सर. यापूर्वी जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले, मग ते गणवेशा संदर्भातील असतील, विद्यार्थ्यांच्या, दुसरीकडे पुस्तकांमध्ये लावण्यात येणारी कोरी पानं असतील, असे विविध निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय पुन्हा एकदा बदलण्याची वेळ ज्यावेळेला येते त्यावेळेला खरोखर त्या विद्यार्थ्यांचं भलं होतं का या निर्णयानंतर? त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर बदलताना दिसतो का? केवळ गणवेश बदलला म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा स्तर बदलला असं म्हणायचं का? आणि मग ज्यावेळेला निर्णय मागं घ्यावे लागतात त्यावेळेला त्यावरती जो पैसा खर्च झालेला असतो तो का आणि कशासाठी? महेंद्र गणपुले सर यांच्याकडून मी उत्तर जाणून घेणार आहे. शिक्षण मंत्र्यांच्या स्तरावरती, राज्य सरकारच्या स्तरावरती घेतलेल्या निर्णयाचा विद्यार्थ्यांचा स्तर आणखी सुधारण्यासाठी किती फायदा आणि महत्त्व आहे? खरं तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये शिक्षणाबद्दल आणि शिक्षकाबद्दल सर्वांना आदर असतो, परंतु शिक्षण मंत्री जर अनेकदा घेतलेल्या निर्णयावरती तोंड कशी पडत असतील तर अशा प्रकारच्या निर्णयांचं खरंच कशा पद्धतीनं विचार करावा असा प्रश्न आहे. आत्ताचा विचार केला तर केसरकरांच्या काळामध्ये गृहपाठ बंदचा निर्णय झाला, त्यांनी पण ड्रेस कोडचा मुद्दा काढला होता, शाळांचं खासगीकरण करण्याचा विषय काढला होता, सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा विषय काढला होता, पुस्तकामध्ये कोरी पानं घालायची, वर्गामध्ये गुरुजींचे फोटो लावायचे, हे सगळे निर्णय तोंडघशी पडले आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दादा भुसेंची पण वाटचाल चालू आहे असं दिसतंय. खरं तर एखाद्या ठिकाणी एखादी चांगली गोष्ट बघितली आणि ती दुसऱ्या दिवशी राज्यात लागू केली, हाच मुळात विचित्र प्रकार सुरू झालाय. एखादा उपक्रम आवडला तर त्याची सॅम्पल टेस्ट घ्यावी, त्याची यशस्वीता घ्यावी, त्याच्यातल्या अडचणी त्रुटी समजून घ्याव्या, परंतु असं होत नाही. आणि ड्रेसचा जर मुद्दा आपण विचारामध्ये घेतला तर अशा प्रकारच्या ड्रेस कोडची कुठली आवश्यकता नाही. शिक्षकांनी त्यांच्या पेशाला शोभेल अशा प्रकारचे गणवेश घालावेत, कपडे परिधान करावेत, ही सामान्य सूचना सर्वजण पाळतायत. परंतु याच्यातून साध्य काय होणार आहे याचा काहीच विचार नाही, कोणताही उद्देश नाही. आणि खरं तर शिक्षकांच्या अडचणींचा जर विचार केला तर आत्ताच्याच आठवड्यामध्ये पहा, घोषणा केली शालेय पोषण आहाराचा उपक्रम राबवण्याची, जीपीएस वरती शाळेचं मॅपिंग करण्याची, पेपर तपासणीचं काम चालू आहे, निपुण भरायचे, गुण भरायचे आहेत, एकाच वेळी किती कामं कशी करणार शिक्षक हा प्रश्न आहे. चालाबाह्य कामाने शिक्षक वैतागलेला आहे. आणि खरं तर या आठवड्यामध्ये सर्वात मोठा ताण निर्माण करणारा भाग म्हणजे एससीईआरटी संचालक रेखावर साहेबांनी 25 तारखेपर्यंत शाळा चालू ठेवतील, परीक्षा चालू ठेवतील आणि पुढच्या 4 दिवसांमध्ये परीक्षेचे निकाल तयार करा. ज्या माणसाने आयुष्यात कधी खडू फळा घेतला नाही, पेपर तपासले नाहीत, ते मात्र 4 दिवसात पेपर तपासा असं राज्याला सांगतात. ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर आहे. अनेक अडचणी तुम्ही मांडलेल्या आहेत. शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. जालिंदर सर, एका बाजूला शिक्षकांच्या आजपर्यंतच्या समस्यांकडे कुठल्याच शिक्षण मंत्र्यानं लक्ष दिलं का? त्यांच्या समस्यांचं थोडंफार का होईना समाधान आजपर्यंत झालं का? की पुन्हा याच महत्त्वाच्या विषयांवरती आपल्याला चर्चा कराव्या लागतील? जालिंदर सर, मंत्र्यांच्या आलेमना त्यांच्या पुढे कोणाचेच झाले ना.
असं वर्षानुवर्ष शिक्षण क्षेत्रातली मंडळी, पालक हे पाहत आहेत. बरोबर. की राज्यासमोर गुणवत्तेचे इतके मोठे बरं जालिंदर सर, मी आपल्याकडे येईलच. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर आपल्याबरोबर स्वतः जोडले गेलेले आहेत. दीपक सर, आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न मला करावासा वाटतो की एका बाजूला शिक्षण मंत्र्यांनी ड्रेस कोड संदर्भातला निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे शिक्षण क्षेत्राचं खरोखर किती भलं होऊ शकतं असं आपल्याला वाटतं. यापूर्वी अनेक शिक्षण मंत्र्यांनी इव्हन आपल्या काळात देखील काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागले, जे फेरविचाराअंती बदलावे लागले. असं का घडतं दीपकजी? हा जो शिक्षकांसाठी जर ड्रेस कोडचा निर्णय घेतलेला असेल तो माझ्या काळातच झालेला आहे. शेवटी असं असतं की शिक्षकांनी कशा तऱ्हेने ड्रेस घ्यावे याच्यावर मुलांचं सुद्धा सायकोलॉजी अवलंबून असते ना. त्यांनी इनशर्ट केला पाहिजे, शर्ट पॅन्ट पाहिजे, सगळं. समजा शिक्षिका असतील तर त्याने एक तर साडी नेसली पाहिजे, पंजाबी ड्रेस घातला पाहिजे. हा तर ड्रेस कोड नॉर्मल आहे, तेच घालून येतात शिक्षक. फक्त इनशर्ट केला पाहिजे वगैरे हे तर मुलांना ते आपण लहानपणापासून शिकवलं तर मुलं पुढे येऊन आपण सुद्धा इनशर्ट करणार ना. तर तसंच ते मोकळंच ठेवून येणार. हे बघा, शेवटी असं आहे की ज्या गोष्टी चांगल्यासाठी असतात तिथं सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. अर्थात संघटनांना विश्वासात घेऊन हे निर्णय झाले पाहिजेत. निर्णय अनाऊन्स करण्यापूर्वी संघटनांना बोलवायला पाहिजे होतं, सांगायला पाहिजे होतं की हे हिताच आहे ना. आपण काय चुकीचं काहीच नाही आहे की मुलांना जे आपण म्हणतो की त्यांनी युनिफॉर्म घातला पाहिजे, तर इथं नुसता ड्रेस कोड आहे ना की इनशर्ट केला पाहिजे, फुल हा स्लीव्स पाहिजे वगैरे असंच असणार तो ड्रेस कोड. मला माहिती नाही पुढे काय झालं, परंतु अनेक देशांमध्ये, अनेक राज्यांमध्ये हा ड्रेस कोड असतो. हिमाचल प्रदेश सारख्या छोट्याशा स्टेटमध्ये त्यांना जॅकेट आहे, त्यांना पॅन्ट कंपल्सरी आहे. अतिशय सुंदर दिसतात तिथले शिक्षक. आमच्याकडे ह्याच्यासाठी आमचं ज्याला एक्झिबिशन झालं होतं, सायन्स एक्झिबिशन, तर संपूर्ण भारतातले शिक्षक आले होते. अनेक राज्यांमध्ये ड्रेस कोड हे आहे. आपल्याकडे तर नॉर्मल ड्रेस कोड असेल असं मला वाटतं. ज्याला मी चर्चा केली त्यावेळेला फुल स्लीवचा शर्ट आणि पॅन्ट त्याच्यावरती आणि ते इन करावी एवढंच होतं ड्रेस कोड. आणि काय बरं, नक्कीच दीपकजी, मात्र अनेक शिक्षकांचा याला विरोध असल्याचं किंवा काहीतरी कुरबूर असल्याचं दिसून येतं. त्यापेक्षा त्यांच्या असलेल्या समस्या सोडवण्याकडे आपला सगळ्यांचा कल कधी वाढेल असं आपल्याला वाटतं. दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना युनिफॉर्म सुद्धा मिळालेले नाही. मला आपल्याला एवढंच वर्षाला शिक्षण मंत्री जवळजवळ 90% समस्या सोडवल्या. कायम समस्याच करत बसणार का? मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नाही का? मुलांच्या शिक्षणाच्या दर्जाचं काय? आपण आपल्या हक्कासाठी हे करतो. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर गेला बघा. त्या दिवशीचा अस्तर तर त्या मुलाचं म्हणून मी तर अशी व्यवस्था करून ठेवली की प्रत्येक मुलाचं कार्ड तयार झालं पाहिजे, त्याची असेसमेंट झाली पाहिजे, एवढ्यापासूनची मी व्यवस्था केली. पण ते असताना जे सर्क्युलर काढलं ते कदाचित शिक्षकांना माहिती नसेल तर त्यांनी समजून घ्यावं की ज्याला शिकवता येत नाही. शेवटी मुलगा तर असा असणार नाही की त्याला वाचता सुद्धा येत नाही, शिक्षकांनी त्याला वाचायला शिकवलं नाही ना, तर त्याला पुन्हा ट्रेनिंगला पाठवलं जाईल. त्याला 100% पगार दिला जाईल. तरी त्याला जर इम्प्रूव्ह नाही झाली त्याची क्वालिटी तर त्याला 50% पगारावर पुन्हा शिकवलं जाईल. पण त्याची क्वालिटी सुधारली पाहिजे. शेवटी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आपण एखाद्या IAS ऑफिसरला सुरुवातीच्या काळात जेवढा पगार असतो तेवढा आमच्या सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकाला आहे. म्हणजे ते अतिशय महत्वाचं आणि मौलिक अशा त्या जबाबदारी आहेत. आणि तिथं आपल्याला असं म्हणता येणार नाही की ही आमची जबाबदारी मुलांना वाचता येत नाही म्हणून. असं कसं म्हणता येईल सांगा? आणि म्हणून ही सर्क्युलर्स मी अतिशय स्ट्रिक्ट काढलेली आहे. शेवटी रिस्पॉन्सिबिलिटी जी मुलांना शिकवायची ती करायलाच लागेल. आणि मुलं ड्रेस घालतात आणि शिक्षकांनी कसं यायचं ह्याच्यामध्ये हे नाही. दाढी केली पाहिजे, कंपल्सरी आहे. ज्यांनी दाढी वाढवलेली आहे त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांना अलाउड आहे. इतरांनी तर व्यवस्थित दाढी करून आलं पाहिजे. तिथं दाढी अर्धवट वाढली आणि शिक्षक वर्गात आला असं होतं कामा नये. तंबाखू खाता कामा नये, मद्यप्राशन करता कामा नये. हे साधे नियम आहेत ना ते. बरोबर आहे. म्हणजे शिस्त लागावी याकडे आपलं लक्ष होतं माझे शिक्षण मंत्री म्हणून देखील. धन्यवाद दीपकजी, आपण लोकशाही मराठीला या संदर्भातली सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. जालिंदरजी, मी मगाशी आपल्याला थांबवलेलं होतं, मात्र शिक्षण मंत्री ज्यावेळेला त्या पदावरती असतात त्यावेळेला त्यांच्या समोर असलेल्या समस्या देखील दीपक केसरकरजी यांनी अगदी थोडक्यात सांगितल्या. आपण त्यांच्या मताशी सहमत आहात का? आणि आपलाही मुद्दा पूर्ण करा. जालिंदरजी. अजिबात सहमत नाही. शिक्षकांनी हे नेहमीच अतिशय शिक्षणाला, विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करतील आणि सोबर असे ड्रेस घालत असतात. त्यांना जर एवढीच हौस असेल सरकारला तर CBSE शाळा, ICSE शाळा, IBFच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या शिक्षकांकडे त्यांनी थोडं लक्ष द्यावं.
अनुदानित आणि सरकारी शाळांमधील शिक्षक यांना आपण पगार देतो म्हणून त्यांच्यावर आम्ही जे सांगू त्या प्रकारे शिस्त लावण्याचा प्रयत्न कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. प्रश्न शिक्षणाच्या गुणवत्तेवर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. 58,000 शिक्षक राज्य शिक्षण मंडळ म्हणजे मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला असतानाही त्यांना पुढचा टप्पा दिला जात नाही. राज्याच्या इतिहासात कधी झालं नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी झालेली आहे. मागच्या सरकारच्या काळामध्ये ज्या प्रकारची शासन निर्णय झाले म्हणजे वर्षात मुलांना 4-4 पुस्तकं शाळेत घेऊन यावी लागली. प्रत्येक युनिट टेस्टला एक घ्यायचं म्हणजे पहिल्या युनिट टेस्टला वापरलेलं पुस्तक हे सेमिस्टरला म्हणजे प्रथम सत्राला मुलांनी घरी ठेवायचं आणि दुसरं पुस्तक घेऊन यायचं. अतिशय वाईट प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी झाले. कोणतीही चर्चा त्याच्यावर झाली नाही. मुलांचं प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. आजही शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीये. म्हणजे आता आलेला नवीन जो संच मान्यतेचा निर्णय आहे त्याच्यामुळे हजारो शाळा या ओस पडणार आहे. एकही शिक्षक शाळेत नसणार आहे. तुम्ही शिक्षकांना गणवेश देता आणि शिक्षकांना गणवेश देण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत परंतु शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. टप्पावाढ अनुदानासाठी पैसे नाहीयेत. शाळांची भौतिक अवस्था अतिशय वाईट असताना शाळेला तुम्ही पैसा पुरवत नाहीयेत. या शाळा चालणार कशा? गोरगरिबांच्या शाळा या चालण्यासाठी सगळ्यात पहिली अट अशी आहे की तुम्ही त्या ठिकाणी शिक्षक दिला पाहिजे. आज आपल्याकडे अशी आहे मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 विषयांसाठी, उर्दू या 4 विषयांसाठी तुम्हाला एकच शिक्षक मिळतो. गणित, विज्ञान हे वेगळे विषय आहे पण त्यासाठी एकाच शिक्षकाने शिकवायचे. समाजशास्त्र विषय एकाच शिक्षकाने शिकवायचा. वर्गात शिकवायला शिक्षक नाहीयेत. गुणवत्तेवर शिक्षण मंत्र्यांनी बोलण्याऐवजी शिक्षण मंत्री जर विद्यार्थ्यांनी काय ड्रेस घालायचा, शिक्षकांनी काय ड्रेस घालायचा यासारखे शिक्षणात आणि गुणवत्तेत नसणारे प्रश्न उपस्थित करायचे, सवंग लोकप्रियता हासिल करायची आणि राज्यातलं शिक्षण जे रसातळाला चाललंय हे शिक्षकांमुळे चाललेलं नाही. शिक्षण मंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याविषयी आता शिक्षकांना नेमकं काय वाटतं ही बाजू आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला. दीपक केसरकर यांच्याशी बोलल्यानंतर मात्र शिक्षक, त्यांचं वर्तन, त्यांचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती होणारा परिणाम हा देखील मुद्दा, कळीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. या अनुषंगाने या चर्चासत्रामध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.